मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आज 14व्या दिवशी शरद पवार हे मसाजोगमध्ये भेट देणार आहेत। याच ठिकाणी शरद पवार येथील ज्यावेळी संतोष देशमुख यांचं कुटुंबीय इथे बसलेलं असेल आणि इथे आज गावामध्ये जे काही होर्डिंग लावलेत, खरं तर मागच्या 10-12 दिवसामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचे होर्डिंग पाहायला मिळत आहेत, ज्यावरती लिहिलेलं आहे की आमच्या राजाला न्याय पाहिजे। म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की शरद पवार येत आहेत तर गावकरी असतील, कुटुंबीय असतील देशमुखांचे, यांना सगळ्यांना असं वाटतं की शरद पवार येत आहेत तर त्यांच्यासोबत चर्चा होईल, कुठली तरी मागणी ते करतील। आणि हे कुठल्या परिस्थितीमध्ये घडतं आहे तर जिथं देवेंद्र फडणवीस यांनी कालच या प्रकरणामध्ये 2 प्रकारच्या चौकशी होणार हे सांगितलं आहे, मात्र त्यानंतरही शरद पवार नेमकी कोणती भूमिका ठेवतात अथवा काय भाष्य करतात याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात। पंचक्रोशीतील लोक सकाळपासूनच जमायला सुरुवात झाली आहे, मीडिया मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेला आहे, कारण मागचे 10-12 दिवस ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा पडसाद आपल्याला विधानभवनामध्ये पाहायला मिळाले, त्यानंतर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि गाव तर अगदी आम्ही बघतोय 10-12 दिवस झालं गावातले लोक शोकामध्ये आहेत। सुरुवातीला 4-5 दिवस बंद पाडण्यात आला, 2-3 दिवस तर कुठल्याही घरामध्ये चूल पेटली नाही अशी परिस्थिती आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळाली होती। तेच गावकरी पंचक्रोशीतील लोक आज जमा होत आहेत आणि शरद पवार ज्यावेळी येतील त्यावेळी इथे त्यांच्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे असणार आहेत, जे पुण्यावरूनच शरद पवार यांच्यासोबत येत आहेत। आल्यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियासोबत शरद पवार चर्चा करतील। साधारणतः 45 मिनिटे 1 तासाचा हा सगळा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर शरद पवार हे पुढे परभणीसाठी निघतील। मात्र इथं पोहोचल्यानंतर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियासोबत कुठल्या प्रकारची चर्चा होते, त्यानंतर नेमकी ती मागणी कोणती करतात याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मसाजोग, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।